वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात आणि ह्यालाच वटपौर्णिमा म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला किंवा वटसावित्री हे जो आपण म्हणतो त्याला अत्यंत महत्त्व आहे. तर वटपौर्णिमा यंदा 2024 या साली 21 जून रोजी आलेली आहे. 21 जूनला वटपौर्णिमा आहे. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमेला आपण कोणत्या रंगाची साडी घातली तर ती आपल्यासाठी शुभ राहील आणि कोणत्या रंगाच्या साड्या घालणं आपण या शुभदिनी टाळायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमेला जर का तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाची साडी जर का घातली तर ते अत्यंत शुभ समजलं जातं. पिवळा रंग हा गुरुचा कारक आहे. असं म्हणतात की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण या दिवशी ज्या वडाच्या झाडाची पूजा करतो त्या दिवशी या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान विष्णूंचा आवडता रंग हा पिवळा आहे. त्यामुळे शक्यतो पिवळा पितांबरी कलर जर का तुम्ही या दिवशी परिधान केला, पिवळ्या रंगाची साडी जर का तुम्ही या दिवशी नेसली तर ती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आणखीन कोणते कोणते कलरचे आपण साड्या या दिवशी नेसू शकतो ते तर आपण पाहणारच आहोत. पण सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो काठापदराची साडी आणि नवीन असणारी साडी नेसलं तर ते अत्यंत शुभ आहे की ज्या साडीची आपण घडी अजून मोडलेली नसते. कारण बऱ्यापैकी ज्या आपल्या साड्या असतात त्या आपण इतर वेळेस आपल्या मासिक धर्मामध्ये वापरतो किंवा सुतकात आपण त्या साड्या कधीतरी वापरलेल्या असतात. तर अशा साड्या आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करताना वापरायच्या नाही आहेत. सुतकामध्ये वापरलेल्या साड्या तर अजिबात वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही शुभदिनी वापरू नका. कारण वटपौर्णिमेचा जो हा सण असतो, जो आपण हे उपवास वगैरे करतो, वटपौर्णिमेची जी पूजा करतो ती या सुवासिनी ज्या करतात त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून हा सण आपण साजरा करतो. या दिवशी सावित्री आणि सत्यवानाची पूजा केली जाते आणि वटपौर्णिमेचं इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे की अगदी पतीचे प्राण गेल्यानंतर ही जी सावित्री होती ती यमदूताच्या पाठीमागं आणि यमदेवाच्या पाठीमागं अगदी स्वर्गापर्यंत त्यांच्या पाठीमागं गेली होती अशी पुराणात कथा आहे. तर वटसावित्रीची कथा मी लवकरच पोस्ट करेन. तर आपण या दिवशी काही 2 रंग आहेत जे रंग अत्यंत अशुभ आहेत ते आपल्याला घालायचे नाही आहे, ते तुम्हाला पुढं सांगते. पण आवर्जून जे शुभ कलर आहेत ते आता सांगते. पहिला रंग तर पिवळा सांगितला. दुसरा रंग आहे लाल रंग. आपण कोणत्याही पूजेमध्ये आपण आवर्जून लाल रंगाचा वापर करतो. देवांसाठी वापरलं जाणारं कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं. सुवासिनी महिलांना तर अगदी लग्नाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी लाल रंगाचं वस्त्र हे नेसवलं जातं. लाल रंगाचा शालू, लाल रंगाचा घागरा, भांगेमध्ये लाल सिंदूर. त्यामुळं लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. आपण लग्नाच्या दिवशी नवरीला जी मेहंदी काढतो तिचा रंगसुद्धा लाल असतो आणि लाल रंग कुठल्याही पूजेमध्ये वापरल्यानंतर तुमचं जे तेज असतं चेहऱ्यावरचं ते अधिक खुलून येतं आणि चेहरा हा उत्साही आणि एनर्जेटिक असतो, वाटतो. आपल्या शरीरातून ऊर्जा भरून वाहते. कारण लाल रंग हा ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा या दिवशी घालू शकता. तिसरा रंग म्हणजे हिरवा रंग. बघा, आपल्या धर्मामध्ये हिरव्या रंग आणि सुवासिनी यांचं खूप महत्त्वाचं नातं आहे. प्रत्येक सुवासिनी महिला ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या परिधान करते. हिरव्या रंगाचा शालू किंवा हिरव्या रंगाची काठपदर साडी किंवा हिरवा रंग प्रत्येक सुवासिनीला हा प्रिय असतो. त्याच पद्धतीनं निसर्गाचा रंग म्हणून सुद्धा हिरवा रंग ओळखला जातो. शांतता त्या रंगामध्ये कुठंतरी असते. आपल्या आयुर्वेदाचा रंगसुद्धा हिरवा आहे. हिरवा रंग आपल्या
कुळदेवी ज्या असतात त्यांनासुद्धा बघा अत्यंत प्रिय असतो. आपण जेव्हा कुळदेवतेला एखादी साडी किंवा ओटी भरतो तर आवर्जून आपण त्या साडीचा ब्लाऊज पीसचा रंग हा हिरवा आवर्जून घेत असतो. त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी जर का हिरवा रंग परिधान केला तर ते सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत शुभ समजलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा पतीपत्नीच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. आवर्जून साखरपुड्याला अनेक ठिकाणी गुलाबी रंगाची किंवा पिंक रंगाची साडी ही घेतली जाते. गुलाबी रंग हा अत्यंत शांत रंग आहे. अजिबात भडक तो रंग कुठल्याही कुणावरही कोणत्याही व्यक्तीवर गुलाबी रंग हा कधीच भडक वाटत नाही. अत्यंत शांत आपल्या डोळ्याला हा वाटतो. आणि बघा आपण ज्या रंगाचे कपडे परिधान करतो तर तसंच आपलं व्हायब्रेशन किंवा आपली एनर्जी किंवा आपलं आजूबाजूचं वातावरण तसंच पद्धतीनं होतं. जर का तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्ही अत्यंत उत्साही असाल आणि गुलाबी रंग घातला तर अत्यंत शांत एकदम आपल्याला स्थिर झाल्यासारखं वाटतं. आणि गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी ही वापरू शकता. पिवळा, लाल, गुलाबी हा रंग झाला, हिरवा रंग झाला. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा कलर आहे निळा रंग. तुम्ही निळ्या रंगाची मोरपिशी कलरची किंवा पोपटी कलरची साडीसुद्धा नेसू शकता. ह्या साड्यासुद्धा आपल्याकडं जर का असतील तर तुम्ही आवर्जून या रंगाच्या साड्या घालू शकता. निळा रंग हा अथांगतेचा रंग आहे बघा. त्यामुळे निळ्या रंगाच्या साडीमध्ये भरपूर असं शांत वातावरण निर्माण करण्याची शक्ती आहे. निळा रंग हा अथांग समुद्राचा रंग आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्या आकाशाचा अमर्यादित आकाशाचा रंगसुद्धा निळा आहे. त्यामुळे निळा रंग परिधान केल्यावर सुद्धा आपल्याला एक वेगळीच भावना फील होते बघा. एक वेगळंच आपल्याला शांतता लाभते. निळ्या रंगाची, आकाशी रंगाची, मोरपिशी कलरची साडी तुम्ही नेसली असेल तर एक वेगळी एनर्जी आपल्याला असल्यासारखं अंगामध्ये वाटतं. त्यामुळे तुम्ही निळ्या रंगाची साडी वापरू शकता. त्याच पद्धतीनं तुम्ही ऑरेंज रंगाची किंवा नारंगी रंगाची साडीसुद्धा वापरू शकता. दुर्गा देवीचा आवडता रंग हा भगवा आहे. भगवा म्हणजेच केशरी ऑरेंज या रंगाची साडी तुम्ही वापरू शकता. आपल्या हिंदुत्वाचा रंग भगवा आहे. तर भगव्या रंगामध्ये बघा शांतता आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये स्थिरता येते. शांतता म्हणण्यापेक्षा भगव्या रंगामध्ये स्थिरतेला खूप महत्त्व आहे. मन आपलं शांत होतं, आपण निर्णय क्षमता वाढते असं म्हणतात. रंगानुसार शास्त्रानुसार रंगानुसार आपल्या व्यक्तीचा आणि रंगाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार केशरी रंगामध्ये एक निर्णायकता असते किंवा एक स्थिरता या रंगामध्ये असते. दुर्गादेवीचा रंगसुद्धा आवडता हा भगवा आहे. त्यामुळे तुम्ही भगव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. तर हे 6 रंग अत्यंत शुभ आहेत. पण ह्या 6च रंगाच्या साड्या नेसाव्यात असं काही नाही. तुमच्याकडं कोणत्या असतील त्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसाव्यात. अगदी यासाठी आवर्जून नवीन विकत साड्या आणण्याची गरज नाही. घरामध्ये आपल्या नव्या कोऱ्या साड्या असतातच. फक्त 2 रंग आहेत जे की 2 रंग आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचे नाही आहेत. सगळ्यात पहिला रंग म्हणजे काळा. आपल्याला माहीत आहे आपल्या धर्मामध्ये आपण काळा रंग हा इतका शुभ मानला जात नाही. अशुभतेचा रंग आपण काळा मानला जातो. काळा रंग कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये, धार्मिक पूजेमध्ये आपण कधीही वापरत नाही. त्यामुळं काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचा कपडा कुठल्याही पूजेमध्ये वापरायचं नाही आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला सुद्धा आपण काळ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे. त्याच पद्धतीनं गडद निळा रंगसुद्धा, अगदी डार्क निळा रंगसुद्धा ज्याला आपण नेव्ही ब्ल्यू कलर म्हणतो, नेव्ही ब्ल्यू कलरसुद्धा आपल्याला वापरायचा नाही आहे. आणि पुढचा कलर म्हणजे पांढरा. काळा पांढरा हा रंग आपल्याला, पांढरा रंग जरी आपण महादेवाची पूजा करताना नेसत असू, अगदी 16 सोमवार किंवा महादेवाचं कुठलंही आपण व्रत करताना जरी पांढरा रंग महादेवांना प्रिय आहे म्हणून नेसत असू तरीसुद्धा वटपौर्णिमेला आवर्जून पांढरा रंग तुम्ही नेसू नका.
कारण बघा, पांढरा रंग हा आपण जेव्हा आपल्याला सुतक वगैरे पडतो किंवा एखाद्या स्त्रीचा पती हयात नसेल तेव्हा पूर्वीच्या काळी बघा त्या स्त्रीला आपण पांढऱ्या रंगाच्या साड्या आपण नेसायला दिलेल्या पाहत असतो किंवा पाहत होतो याआधी. आता अगदी जमाना बदललेला आहे, त्यामुळं आपण पांढऱ्या रंगाची साडी ही वटपौर्णिमेला नेसायची नाही आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही आवर्जून काचेच्या बांगड्या या दिवशी घाला. त्यामध्ये सुद्धा काळा, पांढरा आणि डार्क निळा कलर, गडद निळ्या कलरच्या बांगड्या टाळा. अगदी हिरवा चुडा किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही या दिवशी घालू शकता. वटपौर्णिमेचा सण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून आपण वडाला 7 फेऱ्या मारतो, वडाची पूजा करतो. आपल्या जी इष्टदेवता असतात त्यांच्याकडं प्रार्थना करतो की माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून. तर आपण ही पूजा करताना कोणत्या चुका करायच्या नाही आहेत त्याबाबतीतला एक व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे. जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची नाही आहेत हे या डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आजच्या पुरतं इतकंच. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा, लाईक करा. सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.